चला झटपट पटापट अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी. तर व्हिडिओत काय असणार आहे तर झटपट रिव्हिजन कशाची, पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. कशाची घेणार आहोत रिव्हिजन? पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता याचा अर्थ काय? अभ्यास सगळ्यांचा झालाच असणार आहे. युनिट टेस्ट जवळ आली आहे म्हणून 10 मिनिटात झटपट रिव्हिजन देतीये. पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय तर 3 पॅरलल लाईन्स और 2 पॅरलल लाईन्स असतील. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? जे एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाहीत. ओके. आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? त्यांच्यामधून जाणारी एक लाईन. आता ही एक लाईन गेली, त्या लाईनीने केलं ना गोळ, किती सारे अँगल्स बनवले ना तिथे. हा एक बनवला, हा एक बनवला, हा एक. ओके. त्याच्यानंतर इकडे पण आले की नाही? 8 अँगल बनवले एकाच लाईननी. मग ह्या लाईनीनी जे अँगल्स बनवले त्याच्या काही प्रॉपर्टीज पण असतील की नाही, तर त्याच प्रॉपर्टीज आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर ह्या पॅरलल लाईन्स आणि ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे अँगल्स क्रिएट झाले त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर कोणत्या आहेत चला बघूयात. पहिली प्रॉपर्टी आहे की हे करस्पॉन्डिंग अँगल बनवतं. कसे अँगल्स बनवतं? करस्पॉन्डिंग. कोणते वाले? करस्पॉन्डिंग. आता तुम्ही म्हणाल करस्पॉन्डिंग म्हणजे काय? शेजारीचे? नाही, शेजारी नाही, तो तर मराठी मूवी होता हो, खूप वर्ष जुना. आता इथे लक्ष द्या. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? असे अँगल्स जे काय असणार आहेत सारखे असणार. कसे अँगल्स असणार आहेत बाळांनो? हे एकदम सेम टू सेम. मग ते कोणते? चला तर बघूयात. हा 1 जो आहे 1 असणार आहे 5 सारखा, 2 असणार आहे 6 सारखा, 3 असणार आहे 7 आणि 4 असणार आहे 8 सारखा. सारखे असणार किंवा करस्पॉन्डिंग असणार म्हणजे काय तर एक अँगल म्हणजे हा 1 नंबरचा अँगल जर 60 डिग्री असेल तर 5 नंबरचा अँगल सुद्धा किती असणार बाळांनो? 60 डिग्री असणार. करस्पॉन्डिंग अँगल मध्ये त्यांचं जे मेजरमेंट आहे ते कसं असतं बाळांनो? सेम टू सेम असतं. ओके. फास्ट रिव्हिजन घेतोय, क्विक करायची आहे, त्याच्यामुळे आता कन्सेप्ट क्लिअर करत बसणार नाहीयेत आपण. फास्ट फक्त आणि फक्त रिव्हिजन करायची आहे. त्यानंतर सेकंड थिंग आपण काय पाहिली होती? 1 2 3 4 5 6 7 8 पहिले झाले करस्पॉन्डिंग. त्याच्यानंतर आपण पाहिले होते इंटेरियर अँगल्स. कोणते अँगल्स पाहिले होते बाळांनो? इंटेरियर अँगल्स. आता तुम्ही म्हणणार इंटेरियर अँगल्स जर पाहिले होते तर इंटेरियर अँगल्स सारखे असतात का? नाही. इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी वेगळी. आता अगोदर सांगा इंटेरियर अँगल्स म्हणजे काय? तर ह्या 2 पॅरलल लाईन्सच्या मध्ये जे अँगल्स येतात ते असतात काय? इंटेरियर अँगल्स. ओके. मग ते कोणते पेअर्स बघूयात चला. 4 आणि 5, 4 and 5, 3 and 6. हे काय झाले? इंटेरियर अँगल्स. मग इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी काय आहे चला पटकन सांगते. इंटेरियर अँगल्स सांगतात तुम्हाला की आमची ऍडिशन किती असते बाळांनो? 180. म्हणजे काय सांगतं? 4 आणि 5, 4 आणि 5 ची अँगल ऍडिशन किती असते? 180 असते. 3 आणि 6 ची ऍडिशन किती असते? 180 असते. 180 असते. तर ते एवढंच सांगतं. जर याचा अँगल 60 असेल तर हा किती असणार? 120 असणार. हे एवढंच सांगतं की यांच्या दोघांची ऍडिशन 180 असते. याच्यानंतर आपण पाहिलं होता एक्सटेरियर अँगल्स. काय पाहिलं होतं? एक्सटेरियर अँगल्स. कोणते असतात बाळांनो एक्सटेरियर अँगल्स? चला आठवा बरं पटापट आठवा. एक्सटेरियर अँगल्स म्हणजे असे अँगल्स जे बाहेरचे 2 लाईन्सच्या बाहेरचे. मग ते कोणते? 1 आणि 8, 2 आणि 7. मग हे काय सांगतं? हे सारखेच? नाही. हे पण इंटेरियर अँगल्स सारखेच. हे पण काय म्हणतात? 1 आणि 8 बरोबर 180च होणार आणि 2 आणि 7 यांची पण ऍडिशन काय होणार? 180च होणार. हे सप्लिमेंटरी असणार. हे एकमेकांना पूरक असणार आहेत. हे पण 180च बनवणार. ओके. सोप्पं आहे की नाही? म्हणून सांगत होते झटपट बघूयात. यानंतर आपण पाहिले होते अल्टरनेट अँगल्स. कोणते अँगल्स पाहिले होते बाळांनो? अल्टरनेट.
पूर्ण चॅप्टर शिकवणार आहे, पण किती मिनिटात? अगदी 10 मिनिटात. अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स कोणते? अल्टरनेट अँगल्स पहिले आपण पाहिले होते इंटेरियर. कोणते पाहिले होते बाळांनो? इंटेरियर पाहिले होते. तर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आणि दुसरा होता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता हे काय सांगतात? हे सारखे सारखे असतात. कसे असतात? सेम टू सेम. कसे असतात बाळांनो? सेम टू सेम असतात. म्हणजे काय? 4 आणि 6, 3 आणि 5. 4 बरोबर 6 आणि 3 बरोबर 5. कसे असणार? सेम. ओके. त्यानंतर एक्सटेरियर म्हणजे कोणते? 1 आणि 7, 2 आणि 8. काय? 1 बरोबर 7 आणि 2 बरोबर 8. हे काय? हे पण कसे असणार आहेत बाळांनो? अगेन सेम टू सेम. एकदम सोपं आहे की नाही? सगळा चॅप्टर, पूर्ण चॅप्टर फक्त एवढ्या कन्सेप्ट वरती. काय आहे? फक्त ह्या 4 कन्सेप्ट वरती पूर्ण चॅप्टर आहे. 9th ला 10th ला पण हा चॅप्टर कंटिन्युएशन मध्ये आहे बरं का. त्याच्यामुळे ह्या चॅप्टरला अगदी क्विक रिव्ह्यू मध्ये 9वी आणि 10वीच्या मुलांनी पण बघायचं आहे. ओके. चला तर पुढचा पॉइंट काय बघितला होता? याच्यावरती काही क्वेश्चन्स दिलेले होते. चला एक दोन क्वेश्चन्स बघूयात. आणि हे क्वेश्चन्स ना ते पण आपण झटपट बघणार आहेत बरं का. चला पटापट सांगायचं आहे की आन्सर्स काय येणार आहेत. ह्या 2 पॅरलल लाईन आहेत. ही त्यांची ट्रान्सव्हर्सल. हा आहे 3x आणि हा आहे x. चला तर काय फाइंड आउट करायचंय की x ची व्हॅल्यू काय आहे. काय फाइंड आउट करायचंय? x. आता लक्ष द्या, हे काय आहेत? इंटेरियर अँगल्स आहेत. कसे अँगल्स आहेत? इंटेरियर. 2 लाईन्सच्या मध्ये आलेत ना, म्हणजे कोणते झाले? इंटेरियर. मग काय करणार? 3x अधिक x बरोबर 180. हो की नाही? किती झाले? 4x. 4x इज इक्वल्स टू 180. मग x बरोबर काय करणार? 180 भागिले 4. 4 चोक 16, 4 पंचे 20 बरोबर x बरोबर किती आलं? 45. आहे की नाही सोपं? असे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. चला अजून 1-2 एक्झाम्पल्स घेऊयात, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ना तो बूस्ट होईल. ओके. चला क्वेश्चन घ्या. आता इथे 2 पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत. किती दिलेल्या आहेत? 2 दिलेल्या आहेत. हा दिलाय 80. हा A फाइंड आउट करायचा आहे, हा C फाइंड आउट करायचा आहे आणि हा B फाइंड आउट करायचा. कसं करणार? ही पॅरलल आहे LM सोबत, P पॅरलल आहे Q सोबत. काय आहे? L पॅरलल आहे टू M आणि P पॅरलल आहे टू Q. आता लक्ष द्या. इथे हा आहे 80. याच्यासोबत 1 2 3 4 5 6 7 8 नावं सारखे दिले. 2 सोबत 4 काय येणार? 2 इज इक्वल्स टू 4 येणार. का बरं? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत. मी हे शॉर्टकट लिहिते बरं का. ओरली रिव्हिजन आहे म्हणून झटपट लिहिते. तुम्ही व्यवस्थित आन्सर्स लिहायचे. ओके. काय आहे? अँगल्सला प्रॉपर नावं द्या, नोटेशन्स द्या, ABCD PQR काहीही द्या. ओके. म्हणजे तुम्हाला अँगल्स व्यवस्थित लिहिता येतील. मी झटपट रिव्हिजन देते. हा 80 आहे. 2च्या ऑपोजिट 4 आहे, म्हणून 2 बरोबर 4 म्हणजे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. हा पण एक कन्सेप्ट आहे तुम्हाला. ओके. हा पण एक कन्सेप्ट ऑलरेडी झालेला आहे, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. मग हा 4 सारखा झाला. 4 आणि 8 4 इज इक्वल्स टू 8. काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल. कसे आहेत बाळांनो? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. 4 आणि 8. म्हणून 4 बरोबर 80 आहे, म्हणून अँगल 8 बरोबर किती झाला? 80 डिग्री. म्हणजे C बरोबर किती झाला? 80 डिग्री. सोप्पं आहे की नाही? सोप्पं आहे की नाही? मजा. आता 2 आणि हा इथला अँगल, म्हणजे आता याला पण काय करते? याला पुढचे नावं देते. 8 9 10 11 12 13 14 15. ओके. आता 2 आणि 9 पण काय झाले? 2 इज इक्वल्स टू 9 झाले. का बरं? करस्पॉन्डिंग अँगल. कारण की ह्या 4 लाईन्स कशा आहेत? एकमेकांना पॅरलल आहेत. ओके.
2 आणि 9 कसे झाले, करस्पॉन्डिंग झाले. मग जर दोन किती आहे, 80 आहे, तर हा पण किती असणार, 80 असणार. 2 80 आहे म्हणून अँगल 9 पण किती असणार, 80 डिग्री असणार. आता लक्ष द्या, याच्यामध्ये एक लिनियर पेअरची कन्सेप्ट आहे. कोणती कन्सेप्ट आहे, लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे काय, ह्या दोन पॅरलल लाईन्स वरती कोणतेही दोन अँगल्स जे एका लाईन वरती आहे, आता ते हे पण असू शकतील, हे पण असू शकतील, हे पण असू शकतील. ओके, कोणतेही दोन अँगल्स कसे असतात, त्यांची ऍडिशन किती असते, 180. ऍडिशन किती असते, इज इक्वल्स टू 180 असते. हा मेन कन्सेप्ट आहे. मग इथे लक्ष द्या, 9 आणि 10 हे दोन पण काय झाले, अँगल 9 प्लस अँगल 10 इज इक्वल्स टू किती होणार, 180 होणार. आणि 9 जर 80 आहे तर अँगल प्लस अँगल 10 इज इक्वल्स टू 180 आणि अँगल 10 किती होणार बाळांनो, 100. हा प्लस तिकडे जाऊन मायनस होणार. कळतंय? हा झाला तुमचा 100. मग आता तुम्हाला कोणता फाइंड आउट करायचा आहे, हा फाइंड आउट करायचा आहे. मग 9चा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स कोणता आहे, हा 11. 9 इज इक्वल्स टू 11. मग हा किती होणार, 9चा 11 म्हणजे हा झाला 80. अँगल 11 इज इक्वल्स टू 80 डिग्री. हा पण झाला 80. मग हा 80 म्हणून हा पण बी म्हणजे 15. अँगल बी इज इक्वल्स टू पण किती होणार, अँगल बी इज इक्वल्स टू पण होणार 80 डिग्री. इतकं सोपं आहे. आणि मग राहिला तुमचा सी. बी आणि सी पण काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल झाले. अँगल बी इज इक्वल्स टू अँगल सी. का बरं, करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणून अँगल बी जर 80 असेल तर अँगल सी पण किती होणार, 80 डिग्री. कळालं? इतकं सोपं आहे. रिव्हिजन करतोय, क्विक करतोय, त्याच्यामुळे झटपट केलेला आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन पण एकदम व्यवस्थित कळेल. ओके, ह्या अशाच टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. ओके, चला अजून एक क्वेश्चन घेऊयात जो तुम्हाला खूप जास्त प्रमाणात विचारला जातो आणि जिथे हा 40 डिग्री दिलेला आहे, हा 40 डिग्री आहे, हा एक्स फाइंड आउट करायचा आहे, हा 30 डिग्री दिलेला. आता लक्ष द्या, हा 30 आहे, हा 40 आहे. हा 40 आहे म्हणून हा पण किती होणार बाळांनो, 40 होणार. का बरं 40 होणार, अल्टरनेट अँगल्स. कसे आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि हा 30 आहे म्हणून हा पण किती होणार, 30 होणार. का होणार, कारण की अल्टरनेट अँगल आहे. आणि हे दोघांचे जर एक्स काढायचं असेल तर 40 अधिक 30 करणार. समजलं, एक्स किती येणार, 70. इतके सोपे प्रश्न विचारले जातात. फक्त याला ना व्यवस्थित नोटेशन्स द्या. नोटेशन्स म्हणजे काय, नावं द्या, A B C D E, म्हणजे तुम्हाला अँगल्स लिहायला सोपं जाईल. ओके, आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी, अशाच नवनवीन रिव्हिजन सेशनसाठी ई सारथीच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज पटापट कळत जातील आणि भेटत जातील. चला तर भेटूयात उद्याच्या लेक्चरला. टिल देन टाटा, बाय बाय.